दैठणा तालुका जिल्हा परभणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये यांची तात्काळ बदली करण्याबाबत उपरोक्त विषयास अनुसरून विनंतीपूर्वक निवेदन सादर करण्यात येते। मौजे दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजरोषपणे अवैध धंदे, दारू, गुटखा, मटखा, गौणखरी, चोऱ्या, दरोडे चालू आहेत। अवैध वाहतूक अनेक दिवसापासून चालू आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक जायभाये यांना अनेक लोकांनी व आम्ही या अवैध धंद्याबद्दल विनंतीपूर्वक तोंडी तक्रारी केल्या, तरी सुद्धा जायभाये साहेबांनी कोणतीही दखल घेतली नाही। तसेच गोदावरी नदीपात्रातून भर दिवसा व रात्री ट्रकच्या सहाय्याने वाळू चोरी केली जाते। अवैध धंद्यावर पोलीस प्रशासनाची वचक देखील राहिलेली नाही। तसेच दैठणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सर्वत्र गावामध्ये राजरोषपणे अवैध धंदे चालतात, त्यामुळे दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व नागरिक त्रस्त आहेत। त्याबद्दल प्रसारमाध्यमांनी अनेक वेळा बातम्या दिल्या असून सुद्धा कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जात नाही व जायभाये सहाय्यक पोलीस निरीक्षक हे माझी तक्रार कोणाकडे करायची ते करा, माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही असे अरिरावीची भाषा बोलतात। तसेच दैठणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारू, मटका, जुगार यासारख्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहेत। तसेच दारू मटक्यांमुळे अनेक महिलांची घरे उद्ध्वस्त होत आहेत, तरी देखील पोलीस प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक जायभाये यांची तात्काळ बदली करण्यात यावी व कर्तव्य दक्ष पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अवैध धंदे बंद करण्यात यावेत अशी आपणास नम्र विनंती। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुंजा लाड यांनी। बघूया त्यांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे। आज परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथे दैठणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जायभाये यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सेवा दलच्या मी जिल्हा अध्यक्ष गोपाळ कचवे व सर्व पदाधिकाऱ्यांनी आज माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक परभणी रवींद्रसिंह परदेसाहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार राजेशदादा विटेकर व विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नांदेड यांना तक्रार केलेली आहे। या तक्रारीमध्ये आज दैठणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जायभाये यांना अनेक दिवसापासून गावातील व परिसरातील नागरिकांनी अवैध धंद्याच्या बाबतीत तोंडी सूचना दिलेल्या होत्या, तरीही त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जायभाये यांची ताबडतोब बदली करण्यात यावी असं निवेदन देण्यात आलेले आहे। आणि या लवकरात लवकर जर नाही बदली केली तर अशोक जायभाये यांना लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात येत आहे। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पुढील काळामध्ये आंदोलन करण्यात येईल।